ही 4 ओव्हर आहे ना. 4 ओव्हर मॅच आहे. बॅटिंग आहे. गेल्या बॅटिंग करून केलेले. सर्व प्लेयर रेडी झाले आहेत आमचे. कामाला बोलवलंय. हाय गाईज, तर आज आम्ही चाललो आहेत वसईला. मॅचेस आहेत आज, तर चाललो आहे. चला तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं ते. जस्ट सकाळी प्लॅटफॉर्मला आलो आहेत. आज वसईला चाललो आहेत, तर सामने रंगतदार होतील की नाही ते पाहण्यासाठी चाललो आहे खास. मी तुम्हाला दाखवतो ग्राउंडला पोचलो की तिथे काय सिच्युएशन चालू आहे ती नक्कीच. हे आहे आपला सपाला स्टेशन आणि इथली थोडीफार पब्लिक आहे ती, आणि ट्रेन आलेली आहे. सर्व प्लेयर आहेत आमचे, सर्व टीमचे प्लेयर. विरारला आलेले आहेत जस्ट. मित्रांनो, जस्ट आता वसईला पोचलो आहेत आम्ही, माझे मित्र आणि मी. आणि आता इथून पुढचा प्रवास काय आहे ते त्यांच्या सर्व टीमचे प्लेयर आहेत. मृदुल आहे, अवधूत आहे, दांडाखाडीचा अवधूत आहे, यश आहे, बॅट्समन बॉलर आहेत पूर्ण. आहे बघा, टीम आहे पूर्ण. कामाला बोलवलंय. मित्रांनो, हाच तो आहे वसईचा ग्राउंड. आज तिथेच मॅच होणार आहेत. मित्रांनो, तर आता आमची पहिली मॅच आहे ती स्टार्ट होणार आहे. तर सर्व प्लेयर आमचे रेडी होत चाललेले आहेत. अवधूत वगैरे सर्व आहेत. दीपेश पण आहे, मृदुल आहे. आमचे प्लेयर उतरतील पालघरचे, सर्व स्टार प्लेयर आहेत हे. मित्रांनो, वसईला आम्ही ग्राउंडवरती आलेलो आहेत आणि एकदम एन्जॉयमेंट वाटतं. सर्व प्लेयर आणि ही 4 ओव्हर आहे ना. 4 ओव्हर मॅच आहे. बॅटिंग आहे. गेल्या बॅटिंग करून केलेले. चेसिंग इझी नाही. तिकडे आपल्याला वाटते जेवढं विकेटवर राहील बघ, रन चालू ठेवत राहा. असं नाही सिक्सच मारायचे आहेत. जे रन येतील ना, विकेट नका देऊ. सिंगलला डबल कन्वर्ट करा. 6 लागणार आहे. 2 6 इकडे काहीच नाही माहिती एका बॉलरला. जेवढा कमी करता येईल ना, पहिल्या दिवस मॅच कमी करून टाका. चांगला स्कोर करा, मॅच इझी होऊन जाईल. पहिली मॅच आहे, मेहनतीने खेळा. एक मॅच जिंकल्या नाही, एवढ्या लांबून आल्या. पहिली मॅच जिंकलेला शेवटपर्यंत खेळला. बॉलर आहेत 1 2 3 4 जे आहेत ते इकडे. जी जबाबदारी आहे ती घेऊन खेळा. मॅच होईल. चल, एक मॅच पहिली चांगली करा. गणपती बाप्पा मोरया. आता आपले प्लेयर उतरतील ग्राउंडवर. चला तुम्हाला दाखवतो. मेन ओपनिंग जोडी आहे ती उतरेल टीमची. चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये अगदी आपण पाहत आहे. दुसरं पारितोषिक ओपनिंग जोडी उतरलेली आहे, जय आणि निहिल. खूप चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. चेंडू वेगाने फरार होईल आणि दोनचा इशारा सुद्धा. रुको जरा सबर. सर्व प्लेयर उतरलेले आहेत टीमचे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अवधूत. ओहो, काय गोलंदाजी हाताळली आतापर्यंतची वैविध्यपूर्ण गोलंदाजी.
लेंथ योग्य, लाईन योग्य, चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा आतापर्यंत तरी यशस्वी होतोय. कमी धावसंख्या जेव्हा आपण डिपेंड करताना तेव्हा डॉट बॉल फार महत्वाचे गोलंदाजी आणि ती गोलंदाजी कंटिन्युअसली होत असताना कॉम्बिनेशन किती महत्वाचं आहे पहा ना, की दीपेशला सेकंड स्पेलमध्ये याकरिता ठेवलं जातं की धावा इथून जर कमी केल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये तो दबाव आहे ना तो संपूर्ण अगदी आपल्याला पाहायला मिळेल संघाकडे जाताना. ती मित्रांनो मॅच आमची विन झालेली आहे. पहिली मॅच आपल्या चुकीमुळे सिक्स काढलाय. जर आता कीपर बोलतोय ना, भले तुमची शॉट बॉल नाही निघत, बॅट्समन आउट नाही करत, ते पटकन shot जाऊ दे. कारण खालच्या वरती ready मारायला आहे. आणि बाई हे बघ, पुढचा बॉल सिंगल बॉल. आजचा बॉल difficult आहे म्हणे बाहेरचा. शेवटला वाटतं. ते होतं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपेशाने फक्त आणि फक्त दिलेल्या त्या 2 धावा, 2 विकेट्स आणि 4 धावा, तोच असेल या मॅचचा खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट. सो दीपेश असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा. सो दीपेश आपण मॅन ऑफ द मॅच. बॉल जाम डॉट गेले. एकविरा नायगाव संघातनं अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने प्रथम याने गोलंदाजी केली, निमेशाची गोलंदाजी धारदार राहिली, तदनंतर अनिकेत याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ही तिघडी गोलंदाजांच्या समोर आता एक भरगच्च असलेला दीक्षिता 11 वसई संघ, ज्यामध्ये कबीर सिंग एक मोठं नाव आहे, जय सिंग यांना सुद्धा अगदी आपण पाहू शकाल, निहिल किनी स्वतः आहेत आणि जरी दिसत नसला तरी सुद्धा त्याची गोलंदाजी ही फार महत्वाची, कारण की त्याने संघाला सुरुवात षटक काय ॲक्युरेट राहिलं, अगदी अवधूतने त्याच पद्धतीची गोलंदाजी केली ज्याकरिता तो ओळखला जातो. फक्त आणि फक्त 3 धावेंचं ते षटक राहिलं. ओहो, बॅटची हलकीशी स्निक लागले की काय, यस इट इज, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. निमेश सुद्धा अगदी आपण पाहताय निराश हतबल मनाने तंबूच्या आशियाला 33 धावेंचा अगदी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिल्यांदा अगदी डाव पाहिला. 34 धावेंचा पाठलाग इथून होत असताना चेंडूवर हा मोठा प्रहार, 18 अंकांवर धावगती आहे. ओहो, हलकासा खाली राहिला यावेळेस हा चेंडू. आखू टप्प्याच्या चेंडू करिता मात्र रेडी होते फलंदाज, परंतु हे पण आम्हाला